आमचं दुपारचं रानातलं जेवण हॅशटॅग गावाकडची चव आणि तुमच्या कमेंट्स त्या व्हिडिओला रोज ज्या आमच्या जेवणाच्या व्हिडिओ असतात त्याला कमेंट्स असतात, ताई ह्या भाजीची रेसिपी दाखव, त्या भाजीची रेसिपी दाखव. पण झालं असं आहे की मला कधी कधी व्हिडिओ घ्यायला वेळ मिळत नाही, गडबड असते. आणि आता ह्या गायी घेतल्यापासून तर माझा जास्त वेळ मी तिकडेच असते, कारण भरपूर सारं काम असतं गायींचं, तुम्हाला तर माहितीच आहे. शेण सारखं काढावं लागतं, नाही तर मला घाण ही पटत नाही, जनावरांची असो किंवा आपली असो. मग त्यांच्याकडे स्वच्छता ठेवलीच पाहिजे. ह्या गायी का बाहेर आम्ही बांधतो, कारण ह्याला नंतर झाडाखाली नेऊन बांधायचं असतं. तर चला, आज मी कोणती रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला ते पुढे मी दाखवतेच. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आमची मनीमाऊ बसली आहे इकडे, तर चला तिला चपाती खायला देते आणि रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी काय आहे तर शेवग्याची शेंगीची आमटी. म्हणजे शेंगीची आमटी दुपारच्या जेवणात दाखवली की तुमच्या कमेंट्स असतात, ताई भाजी कशी करते नक्की आम्हाला सांग. तर शेंगा चिरून पाण्यात टाकून ठेवल्यात मी, कारण शेंगा हे करायच्या आहेत, धुवून घ्यायच्या आहेत. त्याची तयारी केली, लसूण सोलून कुटून घेतला आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवले. भाजीला पाणी गरम वापरलं की भाजी चवीला खूप छान होते. आणि शेवग्याच्या शेंगेसोबत खायला भाकरी खूप छान लागते. ती पण मी नंतर तुम्हाला, माझी ज्वारीची भाकरी मी केलेली, चुलीवरची ज्वारीची भाकरी, ते पण तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी. काय झालं होतं, थोडंसं तेल जास्त गरम झालं होतं म्हणून मी खाली कढई उतरून घेतली आणि त्याच्यात मोहरी घातली. तर मोहरी तर छानपैकी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. जर तुम्हाला खोबऱ्याच्या वाटणाची भाजी करायची असेल ही आमटी शेवग्याच्या शेंगीची, तर त्याच्यासाठी काय करा, आता मी कढीपत्ता घालून घेतला आहे. त्याच्यासाठी खोबरं खिसून भाजून घ्यायचं, कांदा छानपैकी लालसर तेलात भाजून घ्यायचा. कांदा, खोबरं, टॅमॅटो, अद्रक, कोथिंबीर, लसूण हे एकत्र वाटण करायचं मिक्सरला आणि सेम अशीच फोडणी द्यायची. कढईमध्ये तेल घालायचं, जिरे, मोहरी, कढीपत्ता, ते वाटण घालायचं, छानपैकी परतून घ्यायचं तेल सुटूसपर्यंत. आणि मग जे काय तुम्हाला मसाले घालायचे ते तुम्ही त्याच्यात घालू शकता. मी मसाले कोणतेच भाजीला वापरत नाही, पण प्रत्येकाची आवड असते. कोणाला धनिया पावडर, सब्जी मसाला वगैरे असं काही घालायची सवय असते आणि आवड असते, त्याच्यामुळे घालून तुम्ही करू शकता. मी फक्त लाल तिखट, हळद, मीठ आणि घरचा येसूर. येसूर असा आमचा आहे की खरंच जबरदस्त भाज्या होतात आणि तो स्पेशली बनवलेला आहे माझ्या आईने, त्याच्यामुळे त्याला चव खूप छान आहे. आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी त्याचं मला विचारता की ताई तू येसूर कसा करते आम्हाला दाखव. पुढच्या वेळी मी आवर्जून हा व्हिडिओ चॅनलवर टाकणार आहे. मागे पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो आईनंच बनवला आहे. कसा बनवला त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. चला, आपला लसूण लालसर परतून झालेला आहे आणि माझी बोटं दिसत आहेत थोडीशी व्हिडिओमध्ये. थोडंसं काय होतं, मला थोडा कंटाळा येतो स्टँड लावायचा, मग ह्या हातातून त्या हातात, त्या हातातून ह्या हातात, थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ, आत्याच्या, माझ्या आणि रेसिपीच्या व्हिडिओ शेअर करत जा. तर आमच्या चॅनलचं नाव आहे, मला कमेंट्समध्ये विचारले, रॉयल शेळके म्हणून नाव आहे आमच्या चॅनलचं. पण हा व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवर, जे की त्याचं नाव आहे आत्यांची रेसिपी. आणि छानपैकी मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की त्या चॅनलवर जाऊन बघा. आणि त्या पण चॅनलला, जसं तुम्ही ह्या चॅनलवर कमेंट्स करता तसं त्या पण चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन त्या पण चॅनलला सपोर्ट करा. तर चला, आता टाकलेलं आहे मी लाल तिखट, हळद आणि आता मी ह्याच्यात पाणी घालणार आहे. आणि नंतर मग आधी थोडंसं काय करायचं, येसूर घालायचा. मी जास्त मग ठसका उठतो म्हणून थोडंसं आधी परतून घेतलं, मग घातला येसूर आणि मीठ घातलं चवीपुरतं. लसणात कुटताना पण मी मीठ घातलं होतं. खरं तर तिखट, मीठ हे जर छानपैकी शेंगांमध्ये घुसलं की भाजी अशी चवीला भारी होते. आणि त्याच्यात शेंग महत्त्वाची पाहिजे. शेंग गावरान जर असेल ना तर तुम्ही मटण सोडून शेवग्याची शेंग खाल. माझं जर असं असतं, माझ्या ठरलेल्या भाज्या आहेत शेवग्याच्या शेंगीची आमटी, मटकी आणि कारलं, माझं खूप फेवरेट आणि आवडीच्या भाज्या आहेत ह्या. तर मग आता काय केलं, मी पाणी गरम घातले. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही पाणी घालू शकता, तुम्हाला जसा रस्सा आवडतो, पातळ, मीडियम. तर मी काय केलं, थोडंसं आमच्याकडे पातळच रस्सा आवडतो म्हणून भाजी पातळ आवडते, त्याच्यामुळे मी काय केलं, परत ताटात पाणी ठेवले गरम करायला आणि आरावरती भाजी ठेवायची. जर गॅस असेल तर बारीक गॅसवर ठेवा. मी चुलीवर आहे, मी जाळ पूर्ण बंद करून आरावर ठेवले. पण पाणी आपलं वरचं गरम झालं, तर आता मी पाणी घालते आणि त्याच्यात घालते छानपैकी बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट. तर मला कमेंट्समध्ये एका ताईने विचारलं की ताई तुम्ही खूपच पातळ भाज्या करता. तर कसं सांगू का, आम्ही रानटी माणसं, गावाकडची माणसं आणि शेतात काम करायचं असतं, लावून भाकरी खाऊन जमेल का सांगा बरं. मग भाकरी कुस्करून भाजीत खायची म्हणलं की थोडी भाजी पातळच लागते. मग त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ भाजी, कारण आमच्याकडे भाज्या पातळ म्हणलं की अशाच आवडतात. जास्त शेंगदाण्याचं कूट पण आम्ही घालत नाही. घरच्या शेंगा असताना मी वापर जास्त करत नाही. आणि माझं कसं असतं, ठरलेलं असतं, भाजीला तरी पण आली पाहिजे आणि तेल पण कमी वापरलं गेलं पाहिजे. तर ते शेंगदाण्याच्या कुटामुळे होतं, भाजीला तरी आमच्या येतेच. आणि मी तेल प्रमाणातच घालते, मला ना भरपूर तेल भाजीला नको वाटतं. तरी नॉनव्हेजला एक जेमतेम ठीक आहे. आणि मग मी वरून घातलं शेंगदाण्याचं कूट. शेंग तुम्हाला जशी शिजवायची आहे तशी तुम्ही शिजवून घ्या, मीडियम, जास्त, कमी.
जरा थोडीशी मीडियम शिजवली ना शेंग, खाता आली की ती म्हणजे व्यवस्थित लागते चवीला. तर चला आता ह्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवणार आहे मी केलेली छानपैकी चुलीवरची ज्वारीची भाकरी, जी की तुम्हाला आमच्या चुलीवरच्या भाकरी खूप आवडतात. मग कसा वाटला रेसिपीचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मी हा व्हिडिओ टाकणार आहे आत्यांची रेसिपी ह्या चॅनलवर, तुम्ही नक्की जाऊन बघा. ज्या ज्या ताईंनी मला कमेंट्स केली आहेत की मला शेवग्याची शेंगीची भाजी तुम्ही कशी बनवता हे दाखवा, त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.